दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, आम्ही 200 जागा जिंकणार असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। तर खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं विरोधकांचं सुरू असल्याचं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। 26 नोव्हेंबरपर्यंत विधिमंडळ गठीत करावं लागणार हे सर्वांना माहीत असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले। कसं आहे, तुम्ही जर महाराष्ट्रामधलं जर वातावरण पाहिलं, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आणि सध्याचं जे महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे, ज्यामध्ये विधानसभा निवडणूक आता 2-3 महिन्यावर आली आहेत, या राज्य शासनाचा तर प्रयत्न आहे की अजून निवडणुका पुढे ढकलायची। या दुसरीनं दिवाळीनंतर आता निवडणूक होणार आहे, पण या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाला 200च्या जवळपास जागा आजच्या तारखेला मिळू शकतात। आम्हाला तर वाटते अजून पुढे जसे जसे दिवस जातील तसे तसे याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पण महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडीचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार येणार आहे। रोज खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। त्यांनाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मीडियाला माहिती आहे की 26 नोव्हेंबरच्या पुढे जाता येत नाही। 26 नोव्हेंबर महाराष्ट्राची विधानसभा गठीत करण्याचे शेवटचे दिवस आहे आणि महाराष्ट्रात 26 तारखेच्या आत विधिमंडळ गठीत करावं लागणार आहे। हे खोटारडे जाणून बुजून काहीतरी बोलतात।